आपले सप्ते आपल्या जयंत्या दणक्यातच झाल्या पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे ताकद। विनंती आहे म्हणून मोठे व्हा, पैसा कमवा बिंदास्त। अर्थ पुरुषार्थाचं लक्षण आहे। अर्थ म्हणजे पैसा, पुरुषार्थाचं म्हणजे माणसाचं लक्षण आहे, मोठेपणाचं लक्षण आहे अर्थ कमवणं। कमवायचाच पैसा, काही होत नाही जगात या पैशाशिवाय। कीर्तन वगैरे लांबची गोष्ट आहे, कीर्तनकार सुद्धा पाकिटावरच येतो हे लक्षात घ्या। पैसा लागतोच जगात महाराज बरं का। आणि एखादा कीर्तनकार जर बिना पैशाचा कीर्तन करत असेल तर लोक बोलवीत नाहीत हे बी खरंच आहे। लोक इथं जी महाराज जास्त पैसे घेतो ती हुशार आहे, त्याच्यामुळं हाय काही करायची नाही, बिंदास कमवायचा। जोडून या धन उत्तम उदास विचार विवेच करे। कष्ट आहे ना आपला, घाबरायचं नाही। भीक मागून खाण्यापेक्षा स्वाभिमानानं खाल्लेलं परवडतंय। स्वाभिमानाची शिळी भाकरी लाचारीच्या पुरणपोळीपेक्षा जास्त समाधान देते आणि सुखाची झोप देते हे व्यासपीठावर सांगते, म्हणून स्वाभिमानाची शिळी भाकरीच परवडते। या विषयाकडे मास्तर म्हणला पोराला, जागेवर आले का तुम्ही जागेवर आले का? फिरत जा पण येत जा, इष्टी चहा पाण्याला थांबत असते, गाव तर सोडायची नसते महाराज। मास्तर म्हणला पोराला, जमणार नाही तुला। पोरगा म्हणला, थांबाल ते थलतो, सांगाल ते करतो। ते आता बोबडे ना ते महाराज, ते म्हणला थांबाल ते थलतो। मास्तर म्हणला, हे 20 रामायणाचे ग्रंथ घे, पुढच्या लेक्चर पर्यंत त्यातला एक जरी ग्रंथ विकला ना पट्ट्या तू, मास्तर नोकरी सोडणार, तुझ्या पाया खालून जाणार। पोरगा जिद्दी होता। एक लेक्चर म्हणजे अर्धा तासाचं, अर्ध्या तासात किती ग्रंथ विकायचा? कमीत कमी एक। अर्ध्या तासाने पोरगा कॉलेजमध्ये आला, वर्गात उभा टाकला, सरांनी उभा केला, करे विकले का ग्रंथ? याने खाली मान घातली। सर म्हणला, माहित होतं तुला जमणार नाही। पोरगा म्हणला, थदले ऐकले, थल सगळे ऐकले, तुम्ही एक थांबीतला, मी थदले ऐकले। सर म्हणले, अर्ध्या तासात 20 रामायणाचे ग्रंथ याने विकली, कस काय? लय थोपय म्हणलं, ते का थमोल जायतो, त्याला थांबायतो। हे बदा हे रामायण, हे बदा हे रामायण तुम्ही देता का मी वाचून दाखवू? लोक म्हणले, ह्याच्यापासून शीता ऐकण्यापेक्षा घेतली ना मला। लोक म्हणले, दिन होय पुढे तुझ्याकडनं रामायण ऐकायचं परवडणार? ताकद लक्षात घ्या, विकनेसला स्ट्रेंथ बनवा। ज्याला विकनेसला स्ट्रेंथ बनवाली ना, गनिमी काळा, त्यालाच म्हणायचं रे। काय लागतं? शार्पनेस पाहिजे, फक्त डोक्याकडे टेक्निक पाहिजे। दुनिया झुकतीये, झुकाने वाला अगदी तसं व्हायचं रे पोरांनो। उभे टाका, हा मोठे व्हा, विनंती या बहिणीच्या चरणावर मस्तक आहे। ज्याच्या खिशात पैसा, ज्याच्या नावात प्रसिद्धी, अख्खं जग मागं फिरत ज्याच्या खिशात पैसा नाही, नावात प्रसिद्धी नाही, घरचे सुद्धा खात। वाईट वेळ आल्यावर कुणी कुणाचं नसतं, कोरोनात कळलं नाही का? काय पैशांना तरी केलं, करोडपती नवरा पॉझिटिव्ह निघाला, सख्खी बायको कुत्र्यासारखी भाकर टाकायची, मग नवरान मग त्या एकाच कुटीला होता। पण कोरोनात मजाही आली। मी तर म्हणते 2-3 वर्षात एकदा आलंच पाहिजे, एवढीच देवाची किंमत कळते महाराज। नक्की लोकांना लय मजा आली। काय चांगलं झालं काय वाईट झालं काय माहित नाही मला, पण एक गोष्ट लईच चांगली झाली। ती म्हणजे चांगलं काय झालं, नक्की सुद्धा पुरी खपल्या। चांगल्या तर लग्न करून गेल्या, याच्यात काही वादच नाही। चिचुके इतकं नाक, ती बी फुलाच्या गाडीत हसत गेली। याला सकाळी कळलं, हिला नाकच नाही, रात्री मास्क मुळे कळलंच नाही। मजा आली महाराज, असं दे रे, थोडीच देवाची किंमत कळते। एक साधा प्रश्न विचारतोय, कोरोनाच्या काळात कोरोनाचा विषाणू दिसला गाळकरी? नाही। न दिसणारा विषाणू मारतो याचा विश्वास आहे, अनुभव आहे, एवढे मेले। न दिसणारा विषाणू मारतो याचा विश्वास आहे, मग न दिसणारा परमात्मा तारतो याचा विश्वास ठेवून बघा, देव तारल्याशिवाय सोडत नाही। करले तरती हा भरवसा नाम धारकाचा, अखंड चिंतन, ज्या मुखात त्याचं नाव आहे ना विश्वाचा मालक, त्याचं कल्याण केल्याशिवाय सोडत।
हो ना, मी जगाच्या मालकाला विनंती करतो, देवा आम्हाला एवढंच हित कळावं की तुझ्यात आमचं हित आहे. ज्याला तू कळाला त्याला हिताला जागा राहता आलं, आणि ज्याला जागा राहता आलं त्यांना त्याची काळजी करायची गरज नाही. घालून या भार राहिलो निर्विले संती, मागे पुढे उभा राहे आली आघात. कोळी कन्यापुत्र होती जे सात्विक, दयाचा हरित सात्विक म्हणजे त्याने उपकार करावे पण उपकार ठेवू नये, तो सात्विक आहे. ज्याला करता येत आहे पण ज्याने कधी उपकार ठेवला नाही ते संत सात्विक आहेत. ज्याला मुलगा असून तर मुलगी याचा फरक नाही, पण ज्याला सात्विकता कर्म करतोय तो सात्विक आहे. आणि जो सात्विक आहे तो सात्विक आहे हे ओळखायचं असेल तर अखंड चिंतन, कारण ज्याच्या मुखात विठोबाचं चिंतन आहे तो सात्विक आहे. जगाच्या मालकाचं नाव आहे कसंही घ्या, नाही तयावीनं भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल. जगाच्या मालकाचं नाव आहे. मला सांगा, मध रागाने खाल्ला मग गोड लागत नाही का? लागतो का नाही? विष प्रेमानं पिलं मरत नाही का? घरी गेल्यावर पिऊन बघा, सकाळी पिऊन कळतंय. मध आहे तो गोड लागणारच आहे, विष आहे ते मारणारच आहे. भगवंताचं नाव आहे ते कसंही घेतलं तरी पुण्य देणारच आहे, कारण त्याच्यात तेवढी ताकद हरी उच्चारणी अनंत पाप राशातील लया शिक्षण मात्र. काळजी करू नका. नाही हरिपाठ जमला, नाही गाथा जमला, काही हरकत, जसं जमेल तसं. काळा वेळ नाम उच्चारिता आसोनी संसारी किंवा देवाची हे द्वारी, तुम्ही कुठेही म्हणा पण हरिमुखे जसं जमल तसं, जिथं जमल तिथं म्हणा पण देवाचं नाम. भजन भजन कसंही का गोड आहे. जुनी भजन होती बघा. लेकरांची सेवा केली सत आई, लेकरांची सेवा केली सत आई, कस पान फेडू कस उतरा तुझ्या उपकारा जगी ओवाळीन जीव माझा सावळी विठाई विठ्ठला, माय बाबा जन्मभरी सेवा तुझ्या बाबुलांची, जन्मभरी सेवा तुझ्या बाबुलांची. माऊली कवरिती विठ्ठलाची, माऊली कवरिती विठ्ठलाची. फिरत्याचा करते दर्शी मागीला आधार विठ्ठला, पाऊले चालती राहिलेल्या दोन चार मनाचा तेवढा संसार सुखाचा होईल माय बाप. पाऊले चालती पाऊले चालती दुखी संसाराची, दुखी संसाराची. किती गोड आवाज आहे ग, कशाला भांडत ग असं गोड गायलं, काय गरज आहे ग. पाऊले चालती
यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी, यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी, कणवाचा भितो बासरी, कणवाचा बी बासरी. राधे चल माझ्या गावाला जाऊ, राधे चल माझ्या गावाला जाऊ, अग गोकुळ माझं गाव, गोकुळ माझं गाव. राधे चल अर्धपुरात कीर्तन मूर्त मंडपाकड, राधे चल माझ्या गावाला त्यांच्या काही एकट्याच आहे. तुम्हाला देव कोप होतो का सोसत नाही? हा पाटे तर म्हणा भक्त पुंडलिकासाठी, भक्त पुंडलिकासाठी. मला नाही धनी, तुम्हीच म्हणा धनी मलाही दाखवाना, धनी मलाही दाखवाना. नांदत श्री हरी तिला दाखव पंढरी, नांदत श्री हरी. चंद्रभागेच्या तिरी, चंद्रभागेच्या तिरी थांबला हरी तो महाविठेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल बाई कांदा आयड काटा. काय जुना गवळून होता. नंदाचा कारटा होता जोडीला, होता जोडीला म्हणून मी आले गोडीला, होता जोडीला म्हणून मी आले गोडीला. कस गोड बोलू दे तू काटा काढीला, बाई 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 तुला बाई. गोडवा थोडाच असतो महाराज, आणि थोडा असतो तोच गोडवा असतो महाराज. पण ह्या भजनातली माझ्या कचकच कांद्याला कधीच कळणार नाही. या आयुष्यभर त्यासाठी गेले, त्यासाठीच गेले रे बाबा. अरे जेवढे गेले तेवढे तुझ्यासाठीच गेले, पण गेले ते सुद्धा म्हणले असतील आम्ही कशामुळं गेले. यांना तर काय आमची कदर नाही. सोपं नाही रे. विठोबाचं चिंतन मुखात असून सत्याने जगता यावं, सत्याने जगता यावं तेच विठोबाचं चिंतन. हे हित ज्याला कळावं. कौतुक काय करावं दादा, काय कौतुक करावं. ग शिवजयंती महाराष्ट्रात नवे नवे अख्ख्या जगात एवढ्या आत्मीयतेने साजरी केली जात नाही, आणि का करू नये. गौरव आहे आमचा. जयंती म्हणजे गौरव आहे आमचा. जयंती म्हणजे स्वाभिमान आहे आमचा. जयंती म्हणजे पावती आहे आमच्या कष्टाची. जयंती म्हणजे पावती आहे आमच्या कर्तृत्वाची, आमच्या धैर्याची, आमच्या शौर्याची. हे पावती आमच्या मातीच्या पावित्र्यतेची. काय जयंती. वाघाच्या जातीची बोलादी छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची बोलादी छातीची जगात वैभवशाली. कुणी म्हणले एकदा करता, दोनदा करता, तीनदा करता, चारदा करता. अरे आयुष्यभर केलं तरी पांग फिटणार नाही. माझ्या राजाची जयंती आहे, शिवरायाची जयंती आहे, राजाची जयंती आहे, शिवरायाची जयंती आहे. माझ्या राजाची जयंती आहे, शिवरायाची जयंती आहे, राजाची जयंती आहे, शिवरायाची जयंती आहे. राजा, ज्या राजानं आई बहिणीचा स्वाभिमान टिकवला, या मातीचं शौर्य टिकवलं, या मंदिराची पवित्रता टिकवली,